छोट्या खेळाडूंना मोठं करण्याचं काम 24 लाईव्हच्या माध्यमातून केला जातोय। साक्षात 215 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला घर बसल्या पाहू शकाल। टोटल 240 खेळाडूंची स्पर्धा। या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगला योग मिळावा, चांगला दान मिळावा आणि चांगली क्रिकेटची स्पर्धा हवी। प्लीज विनंती आहे, स्पीडअप करा। आजही पंच आपल्याला एक चांगले पंच आहेत आणि पंचांची नावं लिहिलीत का? या ट्रॉफ्या सर्व या सगळ्या दिल्या, ट्रॉफ्या सगळ्या या दिल्या का? रवींद्र यांचं आहे ना? स्पीडअप ग्रीन सिग्नल, पंचांचा इशारा इथे येतो आहे। पहिला षटक मॅनेटी पाबळचा 5 षटकांचा सामना आणि 5 षटकामध्ये पहिला गोलंदाज येतो रोहा संघाकडनं, सॉरी कलंबोली संघाकडनं। इथे रोहाच्या खेळाडूनं बॉल खेळला जातो बॅक टू द फिल्डर आणि इथे मात्र काय गेले, झेड मात्र सहज रीतीनं पकडायचा होता। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न केलाय। कोण होता तो क्षेत्ररक्षक? विशाल। क्रिकेटच्या पटल्यावरती चुकीला कुठलीही माफी नसतं आणि ती चुकी केलीस कदाचित या खेळाडूला जीवदान मिळालंय आणि जीवदानाचा फायदा ऑन साइकर असणारा फलंदाज आहे रोहा संघाकडनं महेश। प्रयत्न करावे लागतील या क्रिकेटच्या पटलावरती, कारण जो संघ प्रयत्न करेल तो वर्चस्व नक्कीच गाजवेल। पुन्हा एकदा सज्ज, इथे फुलटॉस बॉल दिला भिरकावून, सीमारेषा पार जाईल का? मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार, मिळतोय दर्जेदार चौकार। डीजे बजाव। कौतुक करावा लागेल आणि किशोर म्हटलं तर राकेश 11 संघाचा हा संघ नायक आहे। स्वतःवरती सोपवलेली जबाबदारी आणि जबाबदारी मात्र स्वीकारताना किशोर आपल्याला पाहायला मिळतोय। किशोर कुठला गावचा आहे तो? किशोर किशोर अलिबागचा हा खेळाडू आहे, वाघोली। इथे मात्र चांगला प्रयास करतोय किशोर। आपल्या संघाला जिंकायचं आहे, जिंकाल तर पुढे जाल आणि पराभूत होईल तर या स्पर्धेचा कदाचित आपल्याला वर्चस्व गाठता येणार नाही। इथे डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या साईने मात्र स्कोर तिथेच थांबलाय। किशोर पुन्हा एकदा सज्ज। टोटल धाबा आपल्याला पाहायला मिळतील त्या फक्त आणि फक्त 7 धाबा। इथे क्रिकेटचा क्लासिकल बॉल म्हणजे ब्लॉक ऑफ पद्धतीचा बॉल फेकला जातोय। ऑफ स्टंपला हा बॉल होता आणि बॉल सरच्या रीतीनं टच केलाय आणि बॅक टू द फिल्डर। काही क्षणभर सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये बॉल आणि या बॉलवरती डॉट चेंडूची सांगता झाली आणि डॉट बॉलच्या साईनं एका षटकाचा बाद देखील संपलाय। पहा 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकामध्ये आपल्याला पुरेपूर फायदा उचलवायचा कशा प्रयासामध्ये मॅनेटी पॉवरच्या 2 षटकामध्ये आपल्याला चित्र इथे पाहायला मिळेल का? मात्र पहिल्या षटकामध्ये टोटल फक्त आणि फक्त 7 धाबा इथे पाहायला मिळतात। स्पीडअप करा, आपल्यास विनंती करतोय, कारण इथे जे खेळाडू आहेत ते रायगडाच्या कानाकोपऱ्यातून झाडा झुडपातून डोंगरा खेड्यापाड्यातून एक खेळाडूची निवड झाली। प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडूची निवड झाली आणि तीही रायगड। पहा आदिवासी रायगड प्रीमियर लीग वर्ष पहिला आहे आणि या पहिल्याच वर्षामध्ये काही चुका होतील आणि काही चुका झाल्यात ते आम्ही क्षमा मागतोय। पहा पाण्याची मागणी केली जातोय, आयोजक आपल्यास विनंती करतोय की पाणी प्लीज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये गाठा
तत्पूर्वी आपण डीजेच्या माध्यमातून एक डीजे ऑपरेटरला एक संधी देऊया सुमधुर गाणं ऐकायची. पाहिलं तर 13 खेळाडूंची जबाबदारी दोन पंचांवरती असते. ती जबाबदारी इथे स्वीकारताना दोन्ही पंच चांगल्या कालच्या दिवसापासून तर आजही चांगले पंचगिरी दाखवतात. पुन्हा एकदा सज्ज नेक्स्ट गोलंदाज नेम सुराज बॅक टू द फिल्डर. इथे मात्र यावेळेस चांगला प्रयास केला विशालनं. बॅक टू द पॅव्हलियन फलंदाज क्रमांक पहिला बाद झालाय महेश. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. सुंदर आवाज, चांगला सुंदर आवाज आज आमचा बसलाय. तरी पण प्रकाश काय कॅब द्यायची आहे. हा जा जा लवकर प्लीज प्लीज सर 2 मिनिटं. कॅब द्यायची आहे खेळाडूला. खेळाडूला कॅब द्यायची आहे इथे. कारण आपल्याला मैदानामध्ये जायचं असेल तर आयोजकांना विचारून जा. अन्यथा कदाचित सूर्याचा किरण हे डोळ्यावरती येतोय आणि हा डोळ्यावरती किरण न येण्यासाठी कॅप पहा. खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर ही मोठी स्पर्धा आहे. एक एक खेळाडू कदाचित आज याच आदिवासी समाजातील खेळाडू काही दिवसामध्ये आपल्याला गोव्याच्या मैदानावरती पाहायला मिळतील आणि तीही देवेन 11 वेशीच्या संघामध्ये प्रवेश मिळेल. गोव्याच्या ठिकाणी जर जायचं असलं इथून तर चांगला परफॉर्म दाखवा, चांगला क्रिकेट दाखवा, सकाळ संध्याकाळ केलेला सराव इथे दाखवा तर आपल्याला चांगलं योग मिळेल. राहू दे नंतर जेवायला रे. मला फक्त एक ठेव हे आहे कोणतरी पुढचा बॉल इथे इथे बॅक टू द फिल्डर. अर्थातच अंतिम क्षणाला शॉर्ट सिलेक्शन इथे पाहायला मिळतोय. सिलिमडॉप क्षेत्रामध्ये बॉल ढकलला होता. अंतिम क्षणाला इथे धावसंख्या पूर्ण झाली. एका धाबेच्या मध्येतून टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल तो 12 धाबा. पहा इथे दुसरा षटक आहे. दुसरा षटक मात्र इथे खेळण्यासाठी आणि टाकण्यासाठी सूरज प्रयत्न करावा लागतील. प्रत्येक बॉल डॉट कसा जाईल त्याच्यावरती जास्त फोकस द्यावा लागेल आणि प्रत्येक बॉलला धावसंख्या कशा येतील त्याच्यावरती एका बाजूला अर्थातच आपण विचार करता प्रथमेश प्रकाश तर दुसऱ्या बाजूला आहे सागर. पहा ऑन स्ट्रायकर सध्या आपल्याला प्रकाश पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर आपल्याला सागर पाहायला मिळतोय. तर गोलंदाज इथे पाहायला मिळतोय सूरज. प्रयत्न करावे लागतील कारण या खेळपट्टीवरती क्रिकेटचा अनुभव हे नेहमीच. इथे मात्र आल्या बॉल भिरकावून दिलाय. चेंडू आउट ऑफ द पार. उड़ाया कव्वा लगाए छक्का और फिर से मिल गया डीजे को मौका. बजाओ.
तीन खेळाडू, एक आकाश तर एक प्रकाश तर एक सागर, एक दर्याचा राजा तर एक वरचा राजा. पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र भिरकावून दिला बॅक टू बॅक. दुसरा षटकार, चेंडू जातो बिग हिट, सीमारेषा पार, एक खणखणीत षटकार. वरती जो संघ हार मारणारा असेल तो इतिहास बदलवत नाही. क्रिकेटच्या पाटल्यावरती आपण कधीही हार मानू नका, कारण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपल्या संघाचा निर्णय देखील लागत नाही. प्लीज, मी नेहमीच म्हणत असतो, आजही म्हणतो, क्रिकेटच्या पाटल्यावरती हार मानणारा जो संघ असेल तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. इथे मात्र प्रकाश, तुला हॅट्रिकची संधी आहे. बॅक टू बॅक दोन षटकार ठोकलेस, अजून एक ठोकलास तर या स्पर्धेचा 2500 रुपयाचं कॅश प्राइज तुला मिळेल. बॅक टू बॅक हॅट्रिक, कुठलीही हॅट्रिक लागो, षटकार असो, चौकार असो, विकेट असो, 2500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बामणडोंगरीचे विद्यमान अमरजी म्हात्रे अर्थात ग्रुप ग्रामपंचायत वहालचे उपसरपंच यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज दिलं आहे. पहा, इथे डीप गल्ली क्षेत्रामधून बॉल खेळून काढलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 राकेश 11 कलंबोली संघाकडे येतोय. किशोर, सॉरी, तिसरा वैयक्तिक, दुसरा तर संघाचा तिसरा इथे षटक क्रमांक पाहायला मिळतोय. टोटल धाबा आपल्याला पाहायला मिळतील त्या 26. 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅच केली जातोय आणि इथे मात्र चांगली स्केलेटी पाहायला मिळतो. इथे मात्र ऑन साइडला खेळलाय, बॅक टू द फिल्डर, वन बाउन्स पकडलाय, तोपर्यंत एक धाव सरच्या रीतीनं पूर्ण आणि एका धाब्याच्या मदतीनं टोटल स्कोर इथे पुढे जाईल 27. प्रकाश, इथे आपल्याला प्रकाश पाडायचा असेल, 2500 रुपये हवे असतील तर या बॉलवरती तुला षटकार ठोकावा लागेल आणि या बॉलवरती षटकार ठोकण्यासाठी समोरचा गोलंदाज कदाचित आपल्याला अडथळीमध्ये सापडेल. 2500 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूसाठी मिळेल का पुढच्या बॉलवरती? इथे मात्र चेंडू हवेत, 2500चा मानकरी ठरला असता, मात्र चेंडू हवेत आकाशामध्ये वळला आणि या बॉलवरती प्रकाश बॅक टू द पॅव्हलियन. डीजे राकेश 11 कलंबोली या दोन संघांमध्ये ही लढत इथे पाहायला मिळतोय. पहा, आम्ही जंगलाचं राजा, मूळ निवासी, आमची जात आहे आदिवासी आणि इथे मात्र चांगली स्पर्धा आदिवासी समाजातील पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू रायगडच्या कानाकोपऱ्यातून निवडला गेला आणि इथे मात्र त्याला गुणवत्ता सिद्ध करायची आहे. इथून तो एखादा खेळाडू चांगला जर खेळला तर कदाचित देवेन 11 वेशिव या संघामध्ये आपल्याला स्थान मिळेल आणि त्या स्थान मिळताना मात्र आपल्याला गोव्याच्या ठिकाणी काही दिवसामध्ये खेळण्यासाठी सज्ज पार मिळेल. इथे मात्र डीप कव्हर क्षेत्रामध्ये बॉल खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. क्षेत्ररक्षकाला बॉल सापडणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी वेगाने इथे धावसंख्या पूर्ण झाल्यात आणि एका धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर आलाय 28. हॅलो हॅलो 28 धाबा इथे पाहायला मिळतील. पहा, पुन्हा एकदा सज्ज नवीन फलंदाज सध्या ऑन स्ट्रायकर आहे नामदेव. इथे मात्र समोरच्या दिशेला बॉल टाकलाय. पहा, काही क्षणभर चेंडू सर्कलच्या आतमध्ये रेंगत होता, काही क्षणातून तो मिड विकेट क्षेत्रामध्ये वळलाय आणि या बॉलवरती आपल्याला 2 धाबा सरच्या रीतीनं पूर्ण पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट याची
इथे मात्र क्रिकेटच्या पटलावरती जर आपल्याला चांगलं योग द्यायचं असेल तर चिते की चाल आणि घारकी नजर हे व्यक्तिमत्व क्रिकेटच्या पटलावरती टाकावे लागतात. पहा चितेच्या चपलाईनं आपण धावाल तर संघासाठी धावा जमवू शकाल. गाडीच्या नजराईनं चेंडूवरती नजर ठेवली तर षटकार चौकार षटकार चौकार षटकार चौकार ठोकू शकाल. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयास केला जातोय आणि किशोर मात्र कुठलीही चुकी करत नाही. या कमबॅकिंग इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे तिसरा संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये टोटल स्कोर आलाय 30. 10ची सरासरी इथे गाठताना रोहा जेबीसी रोहा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाण्याची मागणी केली जातोय आणि पाण्याची मागणी आयोजक आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हाताने ही पाण्याची मागणी पुरवा आणि अर्थात तत्पूर्वी आपण एक सुमधुर आवाज ऐकूया आमच्या डीजेच्या माध्यमातून. या आदिवासी रायगड प्रीमियरचा लीगचा एक सर्वात महागडा खेळाडू त्या संघानं 2 मॅचेस इथे जिंकल्यात आणि तो महागडा खेळाडू ठरला होता टोटल 26,500 अनंत वाघमारे मॅन फ्रॉम कांडुर्ली या गावचा आणि त्याचबरोबरचा सेकंड नंबरचा खेळाडू होता तो महागडा खेळाडू ठरला होता ऑप्शनला टोटल 25,000चा खेळाडू तो ठरलाय निंबोडे गावचा एक स्टार खेळाडू कैलाश वाघमारे हे महागाडे यावर्षीचे खेळाडू ठरले. इथे मात्र बॉल फुल टॉस टाकला जातोय पंचांचा इशारा येतो या ठिकाणी नो बॉल्स. फ्रीडचा बॉल आहे या बॉलवरती चौकार आलाय आणि चौकाराच्या साईनं मात्र टोटल स्कोर इथे पुढे जाईल 35 धाबा 2 विकेट लॉस्ट इथे पाहायला मिळतात. नवीन फलंदाज एक आहे नामदेव तर एक आहे समोरील सागर. सलामवीर सागर मैदानाच्या आतमध्ये सुखरूपतेने फ्रीडचा बॉल इथे मात्र फ्रीडचा बॉल चेंडू जातो जेबीसी रोहा ब्रँडेड षटकार आणि बॉल हा नक्कीच भिजला असेल तर आयोजक बॉल द्या कारण तिथे डीजे पहा क्रिकेटच्या पटलावरती फ्रीजचा बॉल होता आणि त्या फ्रीजचा बॉलला पुरेपूर समाचार घेतलाय. कंटिन्यू डीजे पहा टोटल धाबा इथे पाहायला मिळतील षटकाराच्या सहाय्यानं आल्यात 41. 3 विकेट लॉस्ट इथे 2 विकेट लॉस पाहायला मिळतोय आणि इथे मात्र चांगला इरादे स्पष्ट केलेत आणि इरादे मात्र स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळेल. सागर आणि नामदेव पहा इथे नामदेवचं कौतुक करावं लागेल चांगला प्रयास करतोय मैदानाच्या आतमध्ये
हे नामदेवनी षटकार मारला ना. बॉल बॉल जर बॉल भिजल्यावर जुना आहे ना. जुना जुना बॉल भिजला तर जुना. कदाचित पहिल्या षटकामध्ये जर भिजला तर तो नवीन दिला जाईल. तिसऱ्या षटकामध्ये किंवा दुसऱ्या षटकामध्ये जर भिजला तर कदाचित तो जुनाच दिला जाईल. इथे मात्र पंचांचा कॉल येतो. या ठिकाणी ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल लेन आणि लाईन शोधणं गरजेचं आहे. गोलंदाज क्रमांक इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या पलीकडे बॉल जातोय. तिथे अडवण्यास यशस्वी ठरलाय. क्षेत्ररक्षकाची विवरचना तिथे चांगली केली आणि या बॉलवरती मिळाल्या फक्त आणि फक्त 2 धाबा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. 2 धाब्याच्या 44 धाबा. 44चा सट्टा इथे पाहायला मिळतोय. पहा दुपारचा सत्र आहे. शांततेचा वातावरण. दुपारच्या सत्रामध्ये 2 खेळाडू आमने सामने. यावेळेस मात्र मोठा बिग हिट जाईल का. चेंडू अंतिम क्षणाला चेंडू जातो. बिग हिट बिग हिट बिग हिट. चक्कार परत गेला वाटतं. तर एका बाजूला सागर. इथे मात्र स्टेट ऑफ फटका खेळलाय. चेंडू जातो आउट ऑफ द पार. सुपर डुपर बिग हिट. षटकार डीजे. आणि 33 धाबा. पहा अजून काही षटक सागर शिल्लक आहेत. जर 5,000 रुपये तुला हवे असतील तर अजून आपल्याला 17 धाबा कंप्लीट कराव्या लागतील. फक्त 8 बॉल शिल्लक आहेत. पहा इथे कदाचित 50 कंप्लीट झाली तर सागर हा जल्लोष नक्कीच करेल. कारण इथे 5,000चं कॅश प्राइज मिळेल 50 करणाऱ्या खेळाडूला. पुन्हा एकदा सज्ज अटीतटीची लढत इथे पाहायला मिळतो आहे. इथे घुटना टेक तमाशा देख. शॉट स्केड लेग क्षेत्रामध्ये बॉलला ढकलून दिलाय. 2 धाबा सरच्या रीतीनं पूर्ण झाल्यात आणि सागरच्या बॅटमधून इथे मात्र धाबांची रणसंख्या पुढे जाईल. ती टोटल 50 कंप्लीट होऊन धाबा. हा कदाचित याच गोलंदाजाचा हा शेवटील बॉल आहे. या बॉलवरती किती धाबा येतील. इथे टेक तमाशा देख आणि मात्र सागर बैक टू द पैवेलियन. बड़ी मछली जाल में फसली डीजे. पडीतडीचा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ इथे पाहायला मिळतोय. कारण क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, शाळेच्या कट्ट्यावरून पळून जाऊन खेळणारा क्रिकेट असा हा इथे पाहायला मिळतोय.
पहा इथे कदाचित खेळाडू नेम जयेश सध्या ऑन स्ट्रायकर उंचमान खेळाडू बॅट्समन पहा क्रिकेटच्या पटल्यावरती असतो आई वडिलांना फलून करणार पसून खेळणं म्हणजे हा क्रिकेट शाळेच्या कट्ट्यावरून पळून जाऊन खेळणार म्हणजे हा क्रिकेट इथे पाहायला मिळतो ग्रामीण टेनिस क्रिकेट नाही तर हा ओपन स्पर्धा इथे पाहायला मिळतात या रायगडाच्या कानाकोपऱ्यातून एक एक आदिवासी समाजातील खेळाडू इथे उतरलाय पुन्हा एकदा शेवटील गोलंदाजी इथे मात्र बॅटचा टॉपेज लागतो आहे सरळ फर्स्ट दिशेनं थर्डमॅनच्या दिशेनं हा बॉल आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं बॉल जाताना मात्र एक धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळतोय एका धाबेच्या मदतीनं टोटल धाबेचा स्कोर पुढे जाईल 59 धाबा इथे आपल्याला पाहायला मिळतील बोल शेट हा बोल अरे मीच बोलतोय मी जर बोलतोय बोल पटकन पटकन बोल हा बोल बोल काय 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 ओके 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 थँक्यू सो गुड एक स्टार खेळाडू आहे काही दिवसामध्ये तो इथे उतरेल या मैदानाच्या आतमध्ये राजेश कोरलवाडी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतात पहा राजेश कोरलवाडीचा एक असा एकमेव व्यक्तिमत्व आहे त्याने स्पोर्टचं दुकान खोललंय तोही आदिवासी समाजातील एक खेळाडू आहे आणि मित्रांनो कोणाला जर स्पोर्टचं सामान विकृतीचं सामान आहे काही स्पोर्टचं सामान हवं असेल तर त्या राजेशशी संपर्क साधा आराध्य स्पोर्ट कोरलवाडी हा स्पोर्टचा दुकानाचं नाव आहे इथे मात्र स्टेट ऑफ फटका होता टोटल धाबा पाहायला मिळतील 61 धाबा 3 विकेट लॉस इथे मात्र प्रयत्न क्रिकेटच्या पटलावरती चांगले पाहायला मिळतात आणि प्रयत्न करण्यासाठी आपल्याला जीवनाची बरगष्टा करावी लागते प्रत्येक बॉल आपल्या बॅटला लावावा लागतो तर आपल्या संघाचे धाव जमावी ती मिळतं मात्र इथे धावसंख्या टोटल आजच्या दिवसातील कदाचित हा हाय स्कोर असेल या क्रिकेटच्या पटल्यावरती कारण मी थोडासा उशीर झाला इथे अक्रॉस द लाईन शॉर्ट फ्राईन रिजन मध्ये चेंडू जातो हुरक निघून उडाई चिमणी लगाय चौका और डीजे सूरज इथे मात्र स्टेट ऑफ फटका खेळला जातोय चेंडू आउट ऑफ द पार इथे मात्र दर्जेदार चौकार पाचवी बॉलला चौका सहावी बॉलला चौका राहू दे 12 धावल्या सांगा पहिल्या षटकामध्ये टोटल 7 धाबा आल्या दुसऱ्या षटकामध्ये 17 धाबा आल्या तिसऱ्या ओव्हरला 6 धावा तिसरे ओव्हर
6 धाबा, चौथी ओव्हरला 27 धावा, 27 आल्यात चौथ्या ओव्हरला आणि शेवटच्या 12 धावा, 12 बरोबर ना, 69 धावा टोटल. हा? 57 होते तुमचा यो पण आहे बघ स्कोर कार्ड बघ. हा? न चुकी झाली असेल. होतात चुक्या. हे क्रिकेट खेळणारा खेळ आहे. कधी पंचांकडनं होतात, कधी समालोचकांकडनं होतात, कधी स्कोररकडनं होतात, कधी प्रेक्षकांकडनं होतात, तर कधी खेळाडूंकडनं होतात. ह्या होतच असतात क्रिकेटच्या पटल्यावरती. मात्र चुका हे सिद्ध करणं गरजेचं आहे. मी म्हटलं होतं की 12वा प्रतिनिधी आपण कंपल्सरी बसवा, जेणेकरून जी चुकी होईल ती सिद्ध करण्यासाठी त्या खेळाडूला लिहिता वाचता येत असेल असे खेळाडू आपण बसवा. टोटल पहिली इनिंग संपली, पहिला पूर्वार्ध संपलाय. 69 धाबा झाल्यात 70 धावांचं लक्ष आणि 70 धाबांचा टार्गेट जो सेट करायचा आहे राकेश 11 कलंबोली संघाला. आणि मी विनंती करतोय मायक्रोफोन इथे सांभाळण्यासाठी मनीष पाटील. मनीष पाटील आपल्यास विनंती करतोय की आपण काही क्षणभर हा मायक्रोफोन सांभाळावा. स्कोरर हॅलो, धन्यवाद हिरामन कातकरी सर. सुस्वागतम सुस्वागतम सुमंगलम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आगरी कोली आदिवासी समाजाची माय माऊली एकविरा चरणी नतमस्तक होऊन 64 विद्येचा आणि 14 कलेचा आदिदाता वृद्धिदाता गणरायाला वंदन करून मित्रांनो मी मनीष पाटील तुमच्यासोबत आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिले या पहिल्या वर्षामध्ये मी तुमच्यासोबत या दुसऱ्या सत्रासाठी जोडला जातोय. कच भरलेल्या प्रेक्षकांनी तर आयोजकांना विनंती असेल की आपण समर्थन कक्षामध्ये रायटर पाठवायचा आहे. जर पाहायला गेलं तर रॉयल कलंबोली संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. तर JBC रोहा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. येणाऱ्या पहिल्या 5 षटकामध्ये JBC रोहा संघानं तब्बल 69 धाव फलकावरती लावल्या गेल्यात आणि 70 धावांचं एक भलं मोठं टार्गेट सेट केलं. ते म्हणजे राकेश 11 कलंबोली संघापुढं. कलंबोली संघाची सलामीची गोडजोडी मैदानात येताना दिसते ती म्हणजे लक्ष्मण आणि विशाल. सेकंड वरती लक्ष्मण, नॉन सेकंड वरती असेल तो म्हणजे फलंदाज विशाल. तर विनंती असेल JBC रोहा संघाला की आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित साधवायचं आहे. हॅलो, आयोजकांना विनंती असेल की आपण रायटर पाठवायचा आहे. इथे गुणलेखक कोणीच नाहीये. तर कलंबोली संघाचा गोलंदाज सॉरी रोहा संघाचा गोलंदाज पहिला सांग. पहिलं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज युवराज गोलंदाजी सलामीची गोडजोडी मैदानात लक्ष्मण आणि विशाल. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी खरोखर खेळाडू राजा कोहली याची देखील आपल्याला उपस्थिती इथे पाहायला मिळते. तर घेऊन चल मैदानामध्ये मित्रांनो रायगड प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले. या पर्व पहिल्यामध्ये आजचा दुसरा दिवसामध्ये आजची ही चौथी लढत राकेश 11 कलंबोली विपक्ष JBC रोहा. उत्तरार्धाला सुरुवात होते. पहिला गोलंदाज
युवराज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, त्याला सामोरं येतो म्हणजे लक्ष्मण की जो आपल्या संघाला सलामी देण्यासाठी आलेला आहे. पाहूया कर्णधारानं विश्वास ठेवलाय तो म्हणजे लक्ष्मण आणि विशाल याच्यावर. पहिला चेंडू आता चेंडू मात्र हलक्या हाताने दिशा देतोय, संघाचं खातं खोलतोय तो म्हणजे फलंदाज लक्ष्मण, तर स्वतःचं देखील खातं खोलतोय. या धावसंख्येनं पहिल्या चेंडूची मित्रांनो सांगत होते, एक चेंडूच्या समाप्तीनंतर राकेश 11 कळंबोली संघाचं खातं खोललं जाते. खूपच सुरेख अशी सुरुवात पाहायला मिळते, गोलंदाजी होताना दिसते. येणारे टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते तो म्हणजे राज. हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला, कोणत्याही प्रकारे प्रयत्न नाही तो म्हणजे दोन्ही फलंदाजामध्ये चेंडू जाते तो म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता होते. युवराज यानं 2 चेंडू फेकले, 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली. आपली लाईन आणि लेंथ मात्र पकडताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज युवराज. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे गोलंदाज आकुटब्याचा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता म्हणजे फलंदाज विजयाचा, परंतु तसं काही झालं नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सलग 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश येते ते म्हणजे गोलंदाज युवराज याला. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. राकेश 11 कणबोली संघाला विजयाची जर घोडदौड या मैदानावरती उचवायची असेल तर फटक्यांची जरुरी असेल ती म्हणजे कणबोली चेंडू युवराजाचा. कोलवा टप्प्याचा चेंडू खूपच सुरेख असा चेंडू, एक धाव काही रोखू शकत नाही. या एका धावसंख्येने मात्र संघ हलवार पद्धतीने का होईना पुढे सरक देतो म्हणजे बिनबाद 2. स्ट्रायकिंग वर त्यात येतो तो म्हणजे लक्ष्मण. आता आखू टप्प्याचा चेंडूला भिरकावून मिळू षटकार संघाची बिनबाद च्या घरात डीजे. सायने संघाची धावसंख्या झपाट्यानं वाढते. धावसंख्या धाव फलकावर लागते ती म्हणजे बिनबाद 8 धावा. चेंडू द्यायचा मैदानामध्ये. पाच चेंडूंचा खेळ संपला जातोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर राकेश 11 कळंबोली संघाची धावसंख्या धाव फलकावर लागते ती म्हणजे बिनबाद 8 धावा. संत आणि सावध अशी सुरुवात करताना दिसते तो म्हणजे राकेश 11 कळंबोली संघ. विचार केला तर 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. जवळपास 14 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे, परंतु 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडू मध्ये 8 धावा उभारल्या त्या म्हणजे लक्ष्मण आणि विशालाने. जर या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर कुठंतरी आपली सरासरी गाठताना दिसेल ते म्हणजे कळंबोली संघ, परंतु एखादा निर्धाव चेंडू जर आला तर खरोखरच जेबीसी रोहा संघ या स्पर्धेमध्ये पकड धरून ठेवेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खूपच सुरेख असा चेंडू. चेंडूला फक्त आणि फक्त सन्मान, चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं आणि खराब चेंडूवरती प्रहार करणं ही चांगल्या खेळाडूची मित्रांनो वृत्ती असते. त्यातच प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे फलंदाज लक्ष्मण यानं दाखवले. एक चेंडू एक षटकाचा खेळ संपला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर लागते ती म्हणजे बिनबाद 8 धावा. देऊया एक आपण डीजे मास्टरला संधी.
जर JBC रॉ संघाकडून सांघिक दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज संजय. त्याला सामोरं जाईल तो म्हणजे फलंदाज विशाल. पंचांच्या उजव्या बाजूने एक 7-8 पावलांचा स्टार्ट असेल तो म्हणजे गोलंदाज संजय याचं त्याला सामोरं जातो म्हणजे फलंदाज विशाल. P2चं षटक असेल. या षटकामध्ये फक्त 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतील. 8 खेळाडू हे 38 सर्कलमध्ये. पाहूया संजय आपल्या कोट्यातील सांघिक दुसरं तर आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने एक 7-8 पावलांचा स्टार्ट घेऊन सज्ज होतोय. पहिला चेंडू लेग एस्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंचांचा स्वरचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत वाढे. एका धावसंख्येनं संघाची धावसंख्येनं पुढे सरकते ती म्हणजे बिनबाद 9च्या घरात. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तर आयोजकांना विनंती असेल की आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पंच पाठवायचे आहेत. गोलंदाजावर आक्षेप घेण्यात येतोय की या स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाज हा चालणार नाही आणि त्याच मुले की काय संजय याच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. पहिला चेंडू स्वर फेकला आहे. दुसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु तसं काय होत नाही. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. कुठल्याही प्रकारची चुकी नाही आणि पहिला आदरा बसतोय तो म्हणजे रागी शिलेम कलंबोली संघाला विशालच्या रूपात वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती बाद होतोय तो म्हणजे विशाल. भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. शुभच्या रूपात शुभ संजय याचा जर पहिला चेंडू पाहिला तर पहिला चेंडू लेग एस्टीच्या किंचितून बाहेर जाणार होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र विशाल याला परतवला ते म्हणजे गोलंदाज संजय यानं. नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम. आता मात्र आकुटपता चेंडू होता. चेंडू मात्र गॅप मधून जातो येतो म्हणजे 4 धावांसाठी या 4 धाव संख्येनं संघ पुढे सरकतो येतो म्हणजे 1 गडी बाद 13च्या घरात. आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 पालकर लागते ती म्हणजे 1 बाद 13. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू मात्र मिडॉनला फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव काही रोखू शकत नाही. या एका धावसंख्येनं हलवार पद्धतीनं का होईना राकेश शिलेमन कलंबोली संघ पुढे सरकतो तो म्हणजे 14च्या घरात. कुठेतरी मोठ्या पटक्याच्या अपेक्षित असेल तो म्हणजे राकेश शिलेमन कलंबोली संघ, कारण की JBC रॉ संघानं 70 धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलं आणि ते टार्गेट जर कंप्लीट करायचं असेल तर प्रति षटकामध्ये आपणास 14 धावा या पूर्ण कराव्याच लागतील तर आपण कुठेतरी या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम ठेवा. नाहीतर निश्चितच माझ्या मते तर हा डोळा डायचा सामना असेल आपल्यासाठी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज येतो म्हणजे संजय. पुन्हा एकदा आखूड डब्याचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, कारण की याच्या अगोदरचे चेंडू जर पाहिला तर थोडासा फास्ट चेंडू होता, परंतु या चेंडूवरती मात्र आपल्या गतीमध्ये परिवर्तन केलं आणि चेंडू जातोय निर्धाव चेंडूची सांगता होते. तिथे मात्र एसटी रक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल तो म्हणजे संजय याच्या. पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू जातोय निर्धाव. शुभम याला मात्र काही चेंडू समजत नाही. वारंवार निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये येते ते म्हणजे गोलंदाज संजय याला. पहिला चेंडू अवांतर फेकला होता, असं वाटलं होतं की कुठेतरी संजयच्या गोलंदाजीवर, तसं काही घडत नाही. चेंडू जातोय निर्धाव. खूपच चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतो म्हणजे आपल्या JBC रॉ संघासाठी गोलंदाज संजय. पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू खडवळ डब्याचा चेंडू होता. चेंडूवरती मात्र 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धाव संख्येनं मित्रांनो
2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर राकेश 11 कळंबोली संघाची धाव संख्या धाव फलकावरती लागते ती म्हणजे 1 गडी बाद 15 धावा. देऊया एक संधी ती म्हणजे आपल्या डीजे मास्टरला. संघाला विनंतीसारखी आपण टीम मिटिंग घ्यायची नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला जातो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर राकेश 11 कणबोली संघाची धाव संख्या धाव फलकावर लागते ती म्हणजे 1 गडी बाद 15 धावा. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 55 धावांची. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील ते म्हणजे राकेश 11 कळंबोली संघाला. जर या स्पर्धेमध्ये आपली पकड मजबूत ठेवायची असेल तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 55 धावा या काढाव्याच लागतील. स्पर्धेचा नियम आहे तो म्हणजे कंपल्सरी चेस आणि त्या कंपल्सरी चेस या तुम्हाला करावेच लागतील. 18 चेंडू आणि 55 धावा सांघिक. तिसरं तर वैयक्तिक. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर होतो तो म्हणजे किशोर. राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने एक 10-12 पावलांचा स्टार्ट असेल तो म्हणजे गोलंदाज किशोर येतात. त्याला सामोरं जाईल तो म्हणजे फलंदाज किशोर सांगितलंय. योगेश सांघिक. तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज योगेश. सेकंड वर असेल तो म्हणजे शुभम. पहिला चेंडू योगेशाचा कोरल टप्प्याचा चेंडू. मिडॉनला मात्र चेंडू कुठल्याही प्रकारची तिथला क्षेत्ररक्षक चुकी करत नाही अशा रीतीने मात्र शुभम याच्या खेळीचा अंत होतोय. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज किशोर. दोन षटक आणि एकाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापळकर लागली जाते ती म्हणजे 2 बाद 15 धावा. कुठेतरी मोठ्या फटक्यांच्या अपेक्षित असेल तो म्हणजे राकेश 11 कळंबोली संघ. जर आपल्याला आज या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर मोठे फटके मारावेच लागतील. अन्यथा कुठेतरी आपला संघ बॅकफुटवर आहे तो बॅकफुटवरतीच राहील आणि आपल्याला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. ज्या प्रकारे जेबीसी रोहा संघानं फलंदाजी केली होती त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल. अन्यथा या स्पर्धेतून आपण आज बाहेर जाण्याचे चान्सेस जास्त असतील. परंतु 2 फलंदाज जर पाहायला गेलं तर लक्ष्मण जो सलामीसाठी आला आणि आता नवीन फलंदाज किशोर यांना मोठे फटके मारावे लागतील कारण की कर्णधारांना आपल्यावरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास साध्य करताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज. परंतु तसं काही होत नाही. तिथला क्षेत्ररक्षक मात्र लॉंगॉनला झेल टिपतो आणि लक्ष्मण याच्या खेळीचा संघाला साजेशी अशी सलामी देताना दिसत नाही. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर झलतीच्या स्वरूपात बाद होतोय. मास्टर तर लक्ष्मण याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो म्हणजे सूरज. तर योगेश हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल तर या स्पर्धेमध्ये बामणडोंगरीचे विद्यमान सरपंच उपसरपंच अमरजी म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत वाढ यांच्याकडून मित्रांनो विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक या तिन्ही हॅट्रिकसाठी फलंदाज गोलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे 2500 रुपयाचे कॅश प्राईज. आणि ते कॅश प्राईज जर योगेश या गोलंदाजाला मिळवायचं असेल तर या चेंडूवर निश्चितच
एक फलंदाज टिपावा लागेल, एक मोहरा बाद करावा लागेल. तर बामणडोंगरीचे विद्यमान माजी उपसरपंच ग्रामपंचायत वाल अमरजी म्हात्रे यांच्याकडून जो 2,500 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे, त्या पारितोषिकाचा जर मानकरी व्हायचा असेल तर योगेशाला चेंडूवरती सफलता मिळवावी लागेल. परंतु नवीन फलंदाज जो मैदानामध्ये गेलाय सूरज, त्याला देखील आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. कारण की आपला संघ राकेश 11 कळंबोली संघ हा अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीमध्ये मधून कसं सावरायचं हे सूरज याला माहीत आहे. कारण की सूरज हा देखील एक चांगला फलंदाज आहे. कर्णधारांना आपल्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला साध्य करावा लागेल, नाहीतर आपला संघ या स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. परंतु सूरज हा कर्णधारानं ज्या प्रकारे विश्वास ठेवला त्या विश्वास साध्य करतोय की नाही ते पाहायचं आहे. कारण की सूरज आताच मैदानामध्ये आलाय, परंतु योगेश जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 सफलता मिळवण्यामध्ये प्राप्त झालाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. जर हॅट्रिक मिळवली तर अमरजी म्हात्रे यांच्याकडून कॅश प्राइज असेल ते म्हणजे 2,500 रुपयाचं. तिसरा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज योगेश सज्ज होतोय. आता मात्र आकुल टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह भिरकावून दिलाय, तो म्हणजे सीमा रेषा पार षटकार. सूरज यानं आपले इरादे स्पष्ट केले. चेंडूला भिरकावून दिलं तर म्हणजे 6 धावांसाठी या 6 धाव संख्येने संघ पुढे सरकते 21च्या घरात. पुन्हा एकदा आकुडप्याचा चेंडू, तिथे मात्र स्वतः यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी नाही. सूरज याच्यावरती मात्र पहिल्या चेंडूवरती सूरज याने षटकार मारला होता. असं वाटलं होतं की कुठंतरी सूरज आपल्या संघाला व्यवस्थितरित्या बॅट्समन नाव काय बॅट्समनचा नवीन फलंदाज देतो तो म्हणजे दिलीप. 4 बाद 21 धावा धावफलकावर लागली जाते. सेकंड वरती दिलीप, नॉट सेकंड वरती सूरज. नॉट सेकंड वरती सूरज. आता मात्र आखूड डब्याचा चेंडूला भिरकावून दिले ते म्हणजे डीप स्क्वेअरलेकडे. तिथे क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. अशा रीतीने ते चौथा आदरा बसतो तो म्हणजे राकेश 11 कळंबोली संघाला. दिलीपच्या स्वरूपात आपलं खातही न खोलता तंबूमध्ये परततोय. देऊया एक संधी आपण पुन्हा एकदा डीजे मास्टरला. ओके फलंदाज देतोय तो उमेश. तर योगेश या षटकामध्ये पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. तरी पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला होता तो म्हणजे फलंदाज किशोर यानं. परंतु नंतरच्या 2 चेंडूवरती पुन्हा एकदा 2 सफलता मिळवण्यामध्ये यश आले ते म्हणजे गोलंदाज योगेश याला. पाहूया हॅट्रिक सफल करतोय की नाही. कारण की एका षटकामध्ये 2 चान्स मिळाले ते म्हणजे गोलंदाज योगेश याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो म्हणजे उमेश. स्ट्राईक एंडवरती असेल तो म्हणजे सूरज, की ज्यांना आपलं अद्याप देखील खातं खोललेलं नाही. त्याला सूरज याला देखील आपलं खातं खोलायचं बाकी आहे. परंतु योगेश हा असा गोलंदाज आहे की ज्याने या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 4 विकेट मिळवल्यात. आता मात्र लेग एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आमचे क्वालिफाईड पंच आणि पंचांचा स्वरचा इशारा. धावसंख्येत वाढ या एका धावसंख्येनं संघ पुढे सरकते तो म्हणजे 22च्या घरात. तिसरे पंच या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो म्हणजे योगेशाचा. पुन्हा एकदा आता मात्र आपली दिशा भरकटतोय तो म्हणजे गोलंदाज योगेश.
हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत आणि लगातार 2 स्वर चेंडू फेकलेत. या 2 धावसंख्येनं संघ पुढे सरकत येतो म्हणजे 23च्या घरात. राकेश 11 कलंबोली संघाला कुठंतरी कमबॅक करावं लागेल, कारण की 70 धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलं होतं ते म्हणजे JBC रोहा संघानं. आणि ते जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर मोठे पटके निश्चितच आपणास मारावे लागतील. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते तो म्हणजे योगेश, जो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू. चेंडूला मात्र फक्त आणि फक्त दिशा देतो. एक धाव पूर्ण होते. दुसरा धावचा प्रयत्न फेकील तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. अशा रीती मित्रांनो 3 षटकांचा खेळ संपला जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव लागते ती म्हणजे 5 राकेश 11 कलंबोली संघाला. बॉलर कोण? तर सांघिक चौथं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गात येतो म्हणजे मित्रांनो पहिलं षटक फेकलं होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक संजयानं फेकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये संजय यानं 7 धावा खर्च केल्या होत्या. तर तिसरं षटक फेकलं ते म्हणजे योगेश यानं 9 धावा खर्च करून तब्बल 4 सफलता मिळवल्या. परंतु पुन्हा एकदा युवराज याच्यावर कर्णधारानं विश्वास ठेवलाय. तो विश्वास साध्य करतोय की नाही ते पाहायचं आहे. चौथं षटक सांघिक, चौथं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज युवराज पंचांच्या उजव्या बाजूने एक 10-12 पावलांचं स्टार्ट असेल ते म्हणजे गोलंदाज युवराज. तर त्याला सामोरं जाईल तो म्हणजे फलंदाज सूरज. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे गोलंदाज युवराज. खूपच सुरेख चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू. चेंडू मात्र सूरज याला काही समजलं नाही. चेंडू जातोय निर्धाव चेंडूची सांगता होते. 11 चेंडू आणि जवळपास 46 धावांची गरज. राकेश 11 कलंबोली संघाला निश्चितच मोठे फटके मारावे लागतील. तर चला हरिग्राम संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. फुलटॉस प्रकारचा चेंडू पंच कडे अपील आणि पंचाने अपील उचलून धरली. नो चेंडू, नो प्लस 1 आणि पुढचा चेंडू असेल तर म्हणजे फ्री हिट. तर त्याला हरिग्राम संघाचा पूर्ण संघ 12च्या 12 खेळाडू आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हरिग्राम आणि या सामन्यामधून विजय होणारा संघ याच्यामध्ये यांच्या नंतरची लढत होईल. पुढचा चेंडू असणार आहे तो म्हणजे फ्री हिट आणि त्या फ्री हिट चेंडूवर मात्र स्ट्राईक असेल ती म्हणजे उमेशाला फ्री हिट चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका मारावा लागेल. आखो डब्याचा चेंडूला भिरकून दिलं ते म्हणजे स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीवरून सीमा रेषा बाहेर. 6 धावा. या 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या झपाट्यानं वाढते. धावसंख्येत ती म्हणजे 5 गडी बाद 32 धावा. याच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल ती म्हणजे राकेश 11 कलंबोली संघाला. 32 धावा धावपळकर लागल्या जातात. अद्यापि 38 धावांची गरज असेल. जर असे मोठे फटके आले तर कुठेतरी JBC रोहा संघाला विचार करावा लागेल, कारण की फलंदाज बघायला गेले तर 5 बाद 32 धावा धावपळकर लागल्या जातात. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते तो म्हणजे युवराज. यावेळी असा चेंडू खूप सुरेख असा चेंडू, धावचीची संधी आणि ते मात्र धावचीच्या स्वरूपात
सूरज याच्या खेळीचा अंत होतोय. वैयक्तिक 3 या धावसंख्येवर सूरज बाद होतोय. 6वा आद्रा भेटतोय तो म्हणजे राखी शिलवण कलंबोली संघाला. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो म्हणजे केशव. आता मात्र कुठंतरी हवा काढताना दिसतो तो म्हणजे JBC रोहास संघ, ते म्हणजे राखी शिलवण कलंबोली संघाची पहिल्या षटकापासून आपली पकड मजबूत करून ठेवली होती ती म्हणजे JBC रोहास संघाने या सामन्यामध्ये. आता मात्र फर्स्ट मध्ये चेंडू फेड केला जातो 1:30च्या घरात. या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मात्र फाईनल दिशा देतो. या एका धावसंख्येने संघ पुढे सरक देतो म्हणजे 34च्या घरात. एका धावसंख्येने मित्रांनो काहीच होणार नाही, कारण की तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये आपली पकड निर्माण ठेवायची असेल तर मोठे फटके आपल्याकडून अपेक्षित असतील. सिंगल फरक पडणार नाही, कारण की त्यांना माहिती आहे की आपल्याकडे उर्वरित फक्त 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडू आपण 7 चेंडूमध्ये 7 किंवा 10 धावा जरी आल्या तरी आपण या सामन्यामध्ये पकड निर्माण करून ठेवू शकतो. पुन्हा एकदा लॉंग ऑन आपला मारलेला चेंडू तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मिळतो तो म्हणजे राखी शिलवण कलंबोली संघाला 4 धावसंख्येनं संघ पुढे सरक देतो म्हणजे 38च्या घरात. अशा रीतीने मित्रांनो 4 षटकांचा खेळ संपला जातो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर लागते ती म्हणजे 6 बाद 38 धावा. येणारे 7 चेंडू आणि 32 धावांची गरज म्हणजे 5 षटकार 1 चौकार किंवा 6 चेंडूवरती 6 षटकार मारावे लागतील तरच राखी शिलवण कलंबोली संघ या स्पर्धेमध्ये आपली पकड निर्माण करू शकतोय. तर चला 32 धावा हव्या आहेत. टीम मीटिंग नको JBC रोहास संघ. तर विनंती असेल ती म्हणजे हरिग्राम संघाचा संघ नायक तसेच पूर्ण टीम याच्या नंतर आपला सामना आहे हरिग्राम संघ आणि याच्यातून विजयी होणारा संघ गोलंदाज कोण आहे? वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज नाव सांगायचं आहे रमेश. राटम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल तो म्हणजे फलंदाज उमेश याच्यासाठी. इथे मात्र केशव मात्र वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती बाद होतोय. 7वा आद्रा बसतोय तो म्हणजे राखी शिलवण कलंबोली संघाला. सात बाद 38 धावा कुठंतरी निश्चितच. तिसरे पंच बॅट्समन कोण गेलाय? नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश जाताना दिसतोय. शिलवण कलंबोली संघाला खूप सुरेख चेंडा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला मात्र फक्त दिशा दिले. या एका धावसंख्येनं संघ पुढे सरकते तो म्हणजे 39च्या घरात. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय तो म्हणजे राखी शिलवण कलंबोली आणि JBC रोहास संघ. JBC रोहास संघ प्रथम फलंदाजी करत होता तेव्हा कुठेतरी वाटत होतं की आपल्याला सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळेल, परंतु ज्यावेळी JBC रोहास संघाची गोलंदाजी आली त्यावेळी मात्र आपली पकड पहिल्या षटकापासून निर्माण करून ठेवली ती म्हणजे JBC रोहास संघानं. राखी शिलवण कलंबोली संघाला जी स्टार्टिंग पाहिजे होती ती स्टार्टिंग मिळाली नाही ती म्हणजे लक्ष्मण आणि विशाल याच्याकडून कर्णधारानं सलामीवीरांकडून, परंतु दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतले आणि तिथे मात्र कुठेतरी राखी शिलवण कलंबोली संघ हा बॅकफुटवरती जाताना दिसला. अकोट टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिलं ते म्हणजे फायनल क्षेत्राकडे ते म्हणजे 6 धावांसाठी बऱ्याच उशिराने का होईना हा षटकार होतो. या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. ते
भेटला बहुतेक. सेहेचाळीस धावा, 70 धावांचा विजय उद्दिष्ट होता, परंतु 70 धावांपर्यंत आपलं अंतर कसं कमी होईल जे फक्त आणि फक्त राखी श्रीलंका संघाचा योगेश फलंदाज आपल्या बॅटमधून सलग 2 षटकार ठोकतो. या 6 धावसंख्येने संघ पुढे सरक देतो, म्हणजे 52च्या घरात या चेंडूवरती जर षटकार मारला तो म्हणजे फलंदाज योगेश यानं तर 2500 रुपयाचा मानकरी ठरेल तो म्हणजे योगेश. या षटकातील आणि या सामन्यातील उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो म्हणजे रमेश याचा. शेवटचा चेंडू आता मात्र अकोटप्याचा चेंडू होता. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावसंख्येनं संघ पुढे सरक देतो म्हणजे 56च्या घरात आणि 14 धावेनं राकेश 11 कलंबोली संघला हार मानावी लागतील. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर पराभव संघासाठी पुढील सामन्यांसाठी आणि पुढील स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा. तर या सामन्यावर ठरतोय तो म्हणजे नो डाऊट ज्यानं 15 चेंडूचा खेळ केला आणि 15 चेंडूमध्ये तब्बल 35 धावा केल्या तो म्हणजे JBC रोहा संघाचा सागर ठरतो या सामन्याचा सामनावीर. तर इथे मी